माणिकवरदा हरिविठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरुनाथ विष्णुबुवा जोग महाराज की जय। सद्गुरुनाथ मामासाहेब दांडेकर महाराज की जय। सद्गुरुनाथ मारुती बाबा कुर्वेकर महाराज की जय। अखंड बाल ब्रह्मचारी संन्यासी महात्यागी श्री सद्गुरु गादी देवाची आळंदी की जय। हरिरेव जगतो जगदेव हरि हरितो जगतो नसे भिन्न वपू इतियशमती परमार्थ गतीस सनरो भव सागर मुद्दरती। प्रल्हाद नारद पराशर पुंडरिक व्यास अंबरीश शुक शौनक भीष्मदाल्य व्यान रुक्मांगदा अर्जुन वचिष्ठ बिभीषणानादीन पुण्यानी मां परम भागवतानं स्मरामि। वसुदेव सुतं देव कंस चाणूरमर्दनं देवकी परमानंदम कृष्णं वंदे जगद्गुरुं अहोभाग्य मोहभाग्य नंद गोपवर्जोकसाम यन्मित्रं परमानंदं पूर्ण ब्रह्मं सनातनं यं ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्रमरुतं स्तुवन्ति स्तवै वैद्यः सांड्र पदकोपनिषद ग्रायन्त्यं सामगः ध्यानावस्थितगतेन मनसः पश्यन्ति यं योगिनो यशानन्तं न विदुसुरासुरगणाय देवाय तस्मै नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुविष्णु गुरुदेवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ध्यानमूलं गुरुमूर्ति पूजामूलं गुरुपदं मंत्रमूलं गुरुवाक्यमोक्षमूलं गुरुकृपा अखंड मंडलाकार व्याप्त एनं चराचरं तत्पद अधिदर्शतम तस्मै श्री गुरुवे नमः। अध्याय 3 कर्मयोग ज्ञानेश्वरी। ज्ञानेश्वरीच्या पारायणामध्ये माऊली ज्ञानोबा आया विश्वचक्रवर्ती आणि संत सम्राट ज्ञानोबा आया आपल्या ज्ञानेश्वरीत सांगतात, अध्याय 3 कर्मयोग आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा आणि अर्जुनाचा संवाद, संस्कृती संवाद आपल्या मराठी भाषेमध्ये त्याचे विश्लेषण करून सांगतात ज्ञानोबा आया, माझा मराठी या बोलू परी अमृता ते पैजा जिंकी, माझा बोल इतका रसाळ आहे की साक्षात अमृत आहे। ज्ञानोबा आया सांगतात, माझा बोल कोणता? मराठी बोल। भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला म्हणतात, तू मानसा नियमो करी निचळू होय अंतरी, मग कर्म इंद्रिय ही व्यापारी वर्त तू सुखे। अर्जुना, तू मनाला आवरून धर व अंतकरणात स्थिर हो। मन म्हणजे काय? ह्या पंचतत्वाच्या देहाच्या आत ही जी 10 इंद्रिय आहेत, या 10 इंद्रियाच्या आत जे गुप्त रूपाने वास करते त्याला गुप्त इंद्रिय म्हणतात, म्हणजे मन। या मनावर सर्व इंद्रिय सर्व क्रिया कार्य करतात। तू मनाला आवरून धर व अंतकरणात स्थिर हो, मग ही कर्मेंद्रिय आपापली व्यवहार करीत कुशाल राहू देत। नियतम को कर्मत्व कर्म जायो ह्यत कर्मणः शरीर यात्रा पिचतेन प्रसिद्ध एद कर्मणः। भगवान श्रीकृष्ण परमात्मा सांगतात आपल्या संस्कृती भाषेत, विहित असे कर्म जे ते तू करीत जा, कर्म करीत जा अर्जुना। आणि कर्म न करणाऱ्यापेक्षा कर्म करणे अधिक चांगले। कर्म न करणाऱ्यापेक्षा कर्म करणे अधिक चांगले। कर्म न करण्याने तुझी देहयात्रा ही सिद्धीला जाणार नाही। जेवण हे करावंच लागणार, सर्व इंद्रियाला साफसूफ हे करावंच लागणार, अंगावर कापड घालावंच लागणार। मग या सर्व इंद्रियाचं जे कर्म आहे ते कर्म इंद्रिय ने तू कर्म जरी केले तरीही जर कर्म जरी केले आणि कर्म न करता जरी तसाच बसला व्यक्ती तर त्याची ही देहयात्रा सिद्धीला जाणार नाही। मनसे नैस कर्म व्हावे तरी येत ते न संभवे, आणि निर्सिद्ध केवी राहटावे विचारी पा। कर्म टाकून देऊ असे म्हणशील तर विहित कर्म करणे टाकून कर्मातीत होणे हे देहधार्यास संभवत नाही। आपल्याला जे विहित कर्म आहे, महाराज म्हणतात, नित्य नेमनामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तया जवळी। नित्य नेम नामी तो प्राणी दुर्लभ। महाराज म्हणतात तसं नित्य नियमानं जसं नाम आहे तसं ह्या देहाचं कर्म हे टाकून देऊ असे म्हणशील तर विहित कर्म टाकून
कर्मातीत होणे हे देहधार्यास संभवत नाही अर्जुना. आणि असे जर आहे तर मग शास्त्रबाह्य कर्माचे आचरण काय म्हणून करायचे, काय म्हणून करावे? शास्त्रबाह्य कर्माचे आचरण काय म्हणून करावयाचे? महाराज म्हणतात की चहुवेदी जाण साई शास्त्री कारण, 18ही पुराणे हरिसी गाती, मंथुनी नवनीता तैसे घे अनंता. महाराज काय म्हणतात? चहुवेदी जाण साई शास्त्री कारण, 18ही पुराणे, या वेदात पुराणात आणि ह्या शास्त्रामध्ये मनुष्याला एक मर्यादित सीमेनं शास्त्राच्या माध्यमाचं कर्म कसं करावं आणि शास्त्र बाह्य कर्म याचे आचरण केल्यानं काय होतं याची अनुभूती आहे. म्हणून माऊली सुद्धा सांगतात की वेद हा जयाचा बापू, लावून गेला दीपू श्री महाविष्णू. त्या वेदाच्या दिव्याच्या प्रकाशाखाली जो जीवात्मा बसला तो प्रकाशमय आणि पुण्यवंत झाला. आणि जो जीवात्मा त्या अशा दिव्य ज्योतीचा ज्यानं अनुभव नाही घेतला त्याचं जीवन व्यर्थ गेले म्हणले महाराज. म्हणून काय म्हणतात भगवान श्रीकृष्ण परमात्मा, अरे बाबा राजा, देहधार्यास संभवत नाही असे जर आहे तर मग शास्त्र बाह्य कर्माचे आचरण काय म्हणून करावे? मनोनी जे जे उचित आणि अवसरे करुणी प्राप्त, ते कर्म हेतू रहित आचरतो. अर्जुना, म्हणून जे जे करणीय व प्रसंगानुसार प्राप्त झालेले कर्म आहे, जे जे करणीय आणि प्रसंगानुसार प्राप्त झालेले कर्म आहे ते तू फलाशा सोडून करीत जा. महाराज म्हणतात बाबा, कुठल्याही फळाची अपेक्षा करू नको. आंब्याचं झाड लावलं की त्याला नित्यनेमानं जरी पाणी घातलं, एक दिवशी त्याला फुलोरा येणारच. मग फुलोरा आल्यानंतर त्याला फळ हे येणारच. परंतु महाराज म्हणतात की नित्य नियम कुठं दिलेला आहे की पाणी घालण्याचा नित्य नियम. की महाराज म्हणतात बाबा राजा, ते तू फल आशा सोडून करीत जा, फळ ऑटोमॅटिक. ज्ञानोबा सुद्धा सांगतात. भगवान श्रीकृष्ण परमात्मा आणि अर्जुनाची व्याख्या पाहता, अनेकही एक नेनसी तू हे कौतिक, अनेक तू एक हे नेनिसी हे कौतिक, जे ऐशे कर्म मोचक अपैसे असे. अर्जुना, अशा या निष्काम कर्माचे आणखीही एक कौतुक आहे, ते तुला ठाऊक नाही. ते हे की असे अहंकार रहित व निष्काम बुद्धीने केलेले विहित नित्य वा नैमित्तिक कर्म प्राण्यांना कर्मबंधनापासून आपोआप मुक्त करते. त्या कर्माच्या बंधनापासून मुक्त होण्यासाठी कर्म कसं केलं पाहिजे? अहंकार रहित व निष्काम बुद्धीने. अहंकार ज्ञानाचा, धनाचा, त्यागाचा, वैराग्याचा, अनुभूतीचा, अहम रहित व निष्काम बुद्धीने केलेले विहित कर्म ते कर्मबंधनापासून आपोआप मुक्त करते. म्हणजे ह्या जन्ममृत्यूच्या चक्रापासून मनुष्याला सोडवते. अर्जुना, देखे अनुक्रमाधारे स्वधर्म जो आचरे, तो मोक्ष तेने व्यापारे निश्चित पावे. पहा, वर्ण आश्रम धर्माप्रमाणे. धर्म म्हणजे काय? ज्याने धारणा पवित्र होते त्याला धर्म म्हणतात. अध्यात्मात धारणा पवित्र करणारा तो धर्म आहे. आणि विशिक व्यवहारात ब्राह्मण, वैश्य, शूद्र आणि क्षत्रिय, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र हे 4 प्रकारचे वर्णाश्रमिक धर्म आहेत. परंतु अध्यात्मात ज्याने धारणा पवित्र होतात, श्रवणे कीर्तने झाली ती पावन, या श्रवणाने आणि भगवंताच्या नामस्मरणाने ज्याचं मन पावन होतं आणि ज्याची हे इंद्रिय सर्व त्याची धारणा पवित्र होते. महाराज म्हणतात की बाबा, देखे अनुक्रमधारे
स्वधर्म जो आचरे तो मोक्षो तेने व्यापारे निश्चिंत पावे. पहा, वर्णाश्रम धर्माप्रमाणे जो आपणास योग्य असलेल्या धर्माचे आचरण करतो त्यास त्या आचरणाने मोक्षाची प्राप्ती निश्चिंत होते. मोक्ष म्हणजे काय? जसा एखादा सूर्य प्रकाशाच्या रूपाने डबक्यातील पाण्यामध्ये जर त्याचं प्रतिबिंब पडलं, जोपर्यंत पाणी आहे तोपर्यंत सूर्याचं प्रतिबिंब प्रत्येकाला दिसतं, आणि पाणी विलयाला गेल्यानंतर मध्ये त्याचं प्रतिबिंब पडतं काय? तसं मनुष्यामध्ये जोपर्यंत विचार आणि वृत्ती जिवंत आहे तोपर्यंत मनुष्याला जन्म आणि मृत्यू याच्या चक्रामध्ये इस्तव्यस्त भटकावं लागतं. आणि एकदा जर त्याचा विचारच रहित झाला, त्याचा विचारच जरी संपून गेला, तर महाराज म्हणतात तोच व्यक्ती मोक्षाची प्राप्ती निश्चिंतने पावतो. त्या व्यक्तीला मोक्षाची प्राप्ती होते आणि जन्म मरणाच्या तो परी जातो, म्हणजे परमात्म रूप होतो. अरे अर्जुना, भगवान अर्जुनाला दिव्य ज्ञान देतात आणि सांगतात, यथार्थ कर्मण्योंत्र लोकस्य कर्मबंधनः तदर्थ कर्म कोणतेय मुक्त संभ्रम समाचरः. स्वधर्म पित्तर्थ कर्मा वाचून दुसरे कर्म लोकांना बंधनाला कारण होते. त्याकरता हे अर्जुन, ना कर्मफलाविषयी आसक्त होऊन कर्म कर. अरे बाबा, कर्मफलाविषयी अनासक्त हो, आसक्त होऊ नकोस. कारण आसक्त होणे म्हणजे आशा ठेवणे आणि अनासक्त होणे म्हणजे आशा विरहित फक्त कर्तृत्वाच्या माध्यमातून करणे. म्हणून काय म्हणतात भगवान, तो अनासक्त होऊन कर्म कर. स्वधर्म जो बापा तोची नित्य यज्ञ जाण पा. जो स्वधर्म आहे बापा तोची नित्य यज्ञ जाण पा. म्हणून वर्ततता तेने पापा संसारू नाही. अरे बाबा, आपला जो धर्म आहे तोच नित्य यज्ञ होय असे समज. म्हणून त्याचे आचरण करीत असताना त्यात पापाचा शिरकाव होत नाही. महाराज म्हणतात, जर आपण आपल्या धर्ममय माध्यमानं चालू, आपली धारणा पवित्र ठेवू, आपला विचार पवित्र ठेवू, आपण आपल्या सद्गुरूच्या सानिध्यात, भगवत भक्ताच्या सानिध्यात आपण एकनिष्ठेनं राहू, तर म्हणतात त्याने धारणा पवित्र होते. आणि धारणा पवित्र होणे म्हणजेच धर्म आहे. आणि म्हणतात त्यात पापाचा शिरकाव होत नाही. म्हणून महाराज म्हणतात, श्रवणे कीर्तने झाली ती पावन. ज्या श्रवणानं मनुष्याचं मन पावन होईल, ज्या कीर्तनानं मनुष्याची भावना पवित्र होईल, अशा संगतीनं मनुष्यामध्ये पापाचा शिरकाव कधी होत नाही. ज्ञानोबा हरिपाठात सांगतात, हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. पुण्य सांगतात, बहुत सुकृतांची जोडी, त्याला सुकृत म्हणजे पुण्य, आणि बहुत सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठल आवडी. तोच कृष्ण परमात्मा, तोच राम कृष्ण नामी उन्मुनी साधली आणि तयाला लादली सकळ सिद्धी. ज्ञानोबा तेच सांगतात, भगवान श्रीकृष्णाचं दिव्य ज्ञान सर्व साधू संतांनी हेच ज्ञान दिलं. विश्व तारावया धर्म रक्षावया देवासही आटी जन्म गेली. महाराज म्हणतात, हा निजधर्मू जे सांडे, हा मी सांगितलेला अर्जुना, हा जो त्याचा निजधर्म आहे, त्याचा जन्मसिद्ध अधिकार आहे. हा निजधर्मू जे सांडे कुकर्म रती घडे, त्याची बंधू पडे संसारिको. हे स्वधर्माचरण सुटले म्हणजे वाईट कर्माच्या ठिकाणी आसक्ती उत्पन्न होते, आणि तेव्हाच त्या वाईट कर्म करणाऱ्या पुरुषास संसार बंध प्राप्त होतो. म्हणजे एक एक योनी कोटी कोटी फेरा, औचित लागे वारा मानवाचा. महाराज म्हणतात, जो हा मार्ग सोडून या मार्गाला जातो त्या पुरुषास संसार बंधन प्राप्त होतो, आणि ते तिथंच भटकत राहतात. म्हणून स्वधर्मानुष्ठान ते अखंड यज्ञ याजन,
जो करी तया बंधन काहीच नाही. म्हणून स्वधर्माचे आचरण करणे हेच नित्य यज्ञ याजन करण्यासारखे होय. जो असे धर्माचरण करतो तो केव्हाच बंधनात पडत नाही, या जन्म मृत्यूच्या चक्रात सुद्धा सापडत नाही आणि कुठल्या पापात्मक वृत्तीला स्वयं माध्यमातून कधीही वागत नाही आणि तसे दुष्ट वर्तन करत नाही. आणि महाराज म्हणतात असे सोंग कुणी जरी केले, नुसतं सोंग, कारण ज्ञानोबा सुद्धा प्रकट बोलतात, वैराग्य तापला, वैराग्याच्या आगीत जीव जळल्याशिवाय आणि तो त्यागी झाल्याशिवाय त्याच्यामध्ये भक्तिरूपी फुल उदयाला येत नाही. ज्ञानोबा तेच सांगतात. आणि जर एखाद्यामध्ये वासना वृत्ती जर प्रबल होऊन निर्माण झाली तर महाराज म्हणतात चंद्र झाला काळा, नारद चुकला चाळा, भगे पडली इंद्रा. तर महाराज म्हणतात गुरु मन त्याला वासनेन नाही गिळला, गुरु मन त्याला वासनेन नाही गिळला. गुरु शुक्राचार्या वासना मोठी, डोळा गेला आंधळा झाला, महाविष्णू कोपला. गुरुमन त्याला वासनेन नाही गिळला. गुरु द्रोणाचार्या वासना मोठी, धर्मा सोडून दुष्टा भेटी, श्रीकृष्ण करी माटी. गुरुमन त्याला वासनेन नाही गिळला. गुरु विश्वामित्र महातपस्वी, मेनकेच्या भोगाने तप गेले कोटी. गुरुमन त्याला वासनेन नाही गिळला. गुरु कली योगी ऐसे कीती, वासनेत गुंडाळूनी तुटून फुटून मरती. गुरुमन त्याला वासनेन नाही गिळला. ज्ञानेश्वर जोशी म्हणे त्याग रूप संन्यासी, कुठे न बाटविता कडे कडे नेसी, कडे कडे नेसी. गुरुमन त्याला वासनेन नाही गिळला. जसं गुलाबाच्या फुलामध्ये जसा एक प्रकारे टवटवीतपणा आणि तेज असतं, तसं साधनेचं तेज साधू पुरुषाच्या सदैव मनात, देहात आणि त्याच्या आनंदात रामकृष्ण आहे, रामकृष्ण आहे. आता विश्वात्मकी देवेने वाग्यज्ञ तोषावे, तोषूनी मज द्यावे पसाय दान हे. जे खळाची व्यंकटी सांडो तया सत्कर्म रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे, दुरिताचे तिमिर जावो, विश्वस्व धर्म सूर्य पाहो, जो जीवांचिल तो ते लाहो प्राणी जात. वर्षत सकळ मंगळ ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवर्त भूमंडळी भेटत या भूता. चला कल्पतरुची आरव चेतना चिंतामणीचे गाव, बोलतो जे अनर्व पियुष्याचे. चंद्रमेजे अलांछन मार्तंड दे तापहीन, ते सर्व ही सदा सज्जन सोयरी होतो. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊन तिही लोकी, भजिजो आदि पुरकी अखंडित आणि ग्रंथोपजीवे विशेष लोके ये. द्रष्टा द्रष्ट विजय हो आवेजी, येत म्हणे श्री विश्वेश्वरा हो, हा होईल दान पसावो. येणे वरी ज्ञान देवो सुखिया झाला,
येणेवर ज्ञानदेव सुखिया झाला. राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी.